हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण बंधन भाग 16 बघितलेला। आज आपण भाग 17 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की वैशूच्या लाडक्या श्रावीचा 4 दिवसांनी बर्थडे होता। त्यामुळे माई आणि बाबा श्रावीला घेऊन एका मॉलमध्ये गेले होते। श्रावी पण आपल्या बर्थडेसाठी खूप सारी खरेदी करण्यासाठी खूप जास्त उत्साही दिसत होती। मॉलमध्ये फिरताना श्रावीचे अचानक एका दिशेने लक्ष वेधले गेले। एक 1.5 वर्षाचा मुलगा फिरत होता। त्याच्याजवळ त्याचं कोणच दिसत नव्हतं। ते इवलसं बाळ हसत खिदळत एका आकर्षक वस्तूकडे ओढल्यासारखं त्याकडे जात होतं। त्या बाळाला बघून श्रावी त्या बाळाजवळ धावली। माई, किती सुंदर आहे ना ग हे बाळ, घे ना त्याला, त्याचा तोल जाऊन खाली पडेल ना ग तो, असं म्हणत ती त्या बाळाजवळ धावली। त्या बाळाला आपल्या इवल्याशा हाताने पकडत म्हणाली, आलेले सोनुल्या, तू एकटाच इथे काय करतो? तुझी आई कुठं आहे? त्यावर माईने त्या बाळाला उचलून कडेवर घेतलं आणि आजूबाजूला त्याची आई कुठे दिसते का ते पाहत म्हणाल्या, काय माणसं आहेत, एवढ्याशा लेकराला सोडून कुठं गेले असतील हे लोक? ते बघून श्रावी माईला बोलायला लागली, आपण या बाळाला घेऊन जाऊया ना, मला खूप आवडलं हे बाळ। ते ऐकून माई आणि दादा एकमेकांकडे बघू लागले। त्यांना श्रावीची खरेदी करायची होती आणि या बाळाला त्याच्या पालकांकडे सोपवायचं होतं। त्यामुळे त्यांनी सगळीकडे फिरून त्या बाळाच्या आई वडिलांची चौकशी सुरू केली, पण त्या बाळाला स्वीकारण्यासाठी कुणीच तयार नव्हतं। छोटी श्रावी त्या बाळाला घरी घेण्यासाठी हट्ट करत होती, पण माई आणि दादा यांना त्या बाळाची काळजी वाटत होती, पण त्यांना पोलिसांच्या भानगडीत पडायचं नव्हतं। त्यामुळे त्यांनी त्या बाळाला तिथल्याच एका स्टाफला त्या बाळाची जबाबदारी सोपवली आणि म्हणाल्या, मॅडमजी, हे बाळ कुणाचं आहे माहिती नाही, यांना यांच्या आई वडिलांपर्यंत पोचवा। पण ते स्टाफ त्याला घ्यायला तयार नव्हते। शेवटी दादांनी त्या बाळाला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी माई आणि दादा यांचा पत्ता नोंदवून घेतला आणि त्या बाळाला आई वडिलांचा शोध लागल्यानंतर कळवतो म्हणून सांगून त्या बाळाला घेऊन जायला सांगितले। पण ह्यांना त्या बाळाला घरी घेऊन जायचे नव्हते, पण त्या बाळाला घरी घेऊन जाता येईल म्हणून श्रावी मात्र खूप खुश झाली होती। माई आणि दादांना श्रावीचं टेन्शन आलं होतं। जर का श्रावीने त्या बाळाला परत करायला तयार नाही झाली तर, कारण तिला कुठल्या गोष्टीसाठी नकार मिळत नव्हता आणि उद्या जर त्या बाळाला परत केल्यानंतर ती कशी करेल? तिच्या डोळ्यात त्या बाळासाठी किती प्रेम, काळजी दिसून येत होती। शेवटी त्यांनी विचार करून त्या बाळाला घरी आणलं। वैशूने त्या बाळाला बघितलं आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला होता। त्यातल्या त्यात श्रावी त्या बाळाला थोडंही नजरेआड करू देत नव्हती। त्याला भूक लागली तेव्हा ते बाळ रडायला लागलं। वैशूने त्या बाळाला दूध दिले आणि आपल्या कुशीत झोपवले। श्रावीला तर इतका आनंद झाला होता की त्या आनंदाच्या भरात ती झोपायलाही तयार नव्हती। वैशू आणि माईंनी तिला समजूत घातली आणि कसं तरी तिला झोपवले। इकडे प्रियाची रडून रडून तब्येत बिघडली होती। सकाळपासूनच ती रडत होती। तिचा मुलगा हरवला होता। प्रमोद आणि योगेश त्या बाळाचा वेदचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता। योगेश आणि प्रमोदने पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी त्यांची कंप्लेंट लिहून घेतली। त्या मुलाचा शोध लागल्यानंतर कळवतो असं सांगून त्यांनाही तिथून घरी पाठवले होते। शेवटी रात्री संतोष आणि प्रमोदला वेद कुठे आहे याचा शोध लागला होता। रात्रीच्या वेळी संतोष प्रिया आणि प्रमोद सोबत माईंच्या घरी येऊन पोहोचले। बाळ रडत होते। प्राची नुकतीच उठून त्या बाळाला घेऊन अंगणात फिरवत होती। वेद छोटा पण वैशूच्या खांद्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होता। वैशू त्या बाळाला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत होती। कुठून तरी अचानक एक स्त्री धावत पळत आली आणि वैशू जवळच्या बाळाला ओढून घेतलं आणि पटापटा त्या बाळाच्या चेहऱ्यावर किस घेऊ लागली। तिच्या पाठोपाठ प्रमोद पण आतमध्ये आला। त्याच्या बाळाला सुखरूप बघून दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता। वैशूने बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या रूममध्ये निघून गेली। माई आणि दादांनी प्रिया आणि तिच्या परिवाराला ते बाळ कसं आणि कुठं सापडलं याची थोडक्यात माहिती दिली। प्रियाने त्या दोघींचे आभार मानले आणि त्या बाळाला घेऊन निघून गेली। वैशू हताश नजरेने त्या बाळाच्या आईकडे बघत आणि बाळाकडे बघत होती।
दुसऱ्या दिवशी श्रावी जेव्हा जागी झाली तेव्हा तिने बाळ कुठे आहे म्हणून सगळं घर डोक्यावर घेतलं होतं आणि विचारायला लागली, आई तू का दिलं बाळाला? मला ते हवंय बाळ, मला त्याच्या बरोबर खेळायचं आहे, मला तो हवाय. श्रावी बाळासाठी रडत होती, त्याला परत घेऊन जाण्याची विनंती करत होती. तिची नाजूक स्वरातील विनंती ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. वैशूने रडणाऱ्या श्रावीला छातीशी कवटाळली आणि समजवणुकीच्या सुरात म्हणाली, बाळा तुला माहिती आहे, त्या बाळाला त्याची आई हवी होती आणि तो पण त्याच्या आईजवळ जाण्यासाठी रडत होता. त्याच्या आईने तुझ्यासाठी खूप साऱ्या चॉकलेट्स दिलेत आणि तुझं बर्थडे गिफ्ट पण दिलं. ते ऐकून श्रावी मला नको त्यांचं काही आणि रडायला लागली. रडून झाल्यावर विचारायला लागली, कुठलं गिफ्ट आहे? वैशूने बाळाच्या उंची एवढा एक टेडी बिअर तिच्या समोर केला. तिने त्या टेडीला बुक्कात ठेवून दिला आणि दूर फेकत जास्त जोरात भेकाड पसरले. मला बाळ हवे, माझं बाळ परत केलं नाही तर मी. त्यावर वैशू, नाही तर काय श्रावी? ते ऐकून श्रावी फक्त मुसमुसत तिच्या माईला बिलगली. माई आणि तिच्या मामाने पण तिची समजूत काढायचा प्रयत्न केला होता, पण ती एकाच गोष्टीसाठी अडून बसली होती. इकडे प्रिया, प्रमोद आणि संतोष घरी आले. वेद मिळाला याचा आनंद एवढा झाला होता की त्यांनी त्या मुलीला आणि तिच्या फॅमिलीला व्यवस्थित थँक्यू पण बोलू शकले नव्हते. 2 दिवसांनी वेदचा बर्थडेची पार्टी आयोजित केली होती. त्यामध्ये वेदला वाचवणाऱ्या त्या मुलीला आणि तिच्या फॅमिलीला बोलवून त्यांना व्यवस्थित आदर सत्कार करता येईल या उद्देशाने प्रमोद त्यांच्या घरी गेला. पण त्याला त्या दोघांची भेट झाली नाही. त्यावेळी वैशू आणि श्रावी त्यांच्या माऊ बरोबर फिरायला गेल्या होत्या. प्रमोदने दिलेले माई आणि दादांनी आमंत्रण स्वीकारले आणि त्या बाळाला भेटायला येऊ असं आश्वासन दिले होते. दुसऱ्या दिवशी श्रावीचा वाढदिवस होता, त्यामुळे ती भलतीच खुश दिसत होती. तिला बाळाला भेटायला बोलवले हे कळल्यापासून तर तिचे तेवर बदलले होते. आज दिवसभर ती खूप धमाल मस्ती करणार होती आणि तिनेही त्या बाळाला आपल्या बर्थडेला बोलवण्याचा हट्ट धरला होता. शेवटी तिच्या इच्छेनुसार माई आणि दादांनी प्रिया आणि तिच्या बाळाला घरी येण्याची विनंती केली. प्रमोदने लगेच होकार दिला. प्रिया मात्र टाळाटाळ करत होती, कारण उद्या आजी आणि प्राचीची पुण्यतिथी होती आणि त्या दिवशी तिची कुठेही जाण्याची मनस्थिती नव्हती. पण प्रमोदने लगेच होकार दिला, त्यामुळे नाईलाजास्तव प्रिया येण्यास तयार झाली. बाळ येणार म्हणून श्रावी तर भलतीच आनंदी झाली होती. आज संपूर्ण दिवस काय काय करायचं याची सगळी रूपरेषा आखून ठेवली होती. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती म्हणेल तेच होणार होते. वैशू पण आपल्या नटखट मुलीची सगळे लाड गोड कौतुक करत होती. छोटी श्रावी पण तिचा स्पेशल दिवस एन्जॉय करत होती. रात्री छोटे छोटे मुलं श्रावीच्या घरी जमले होते. मामाने तिला केक कट करायला बोलवले, पण मॅडम त्या बाळाची वाट बघत दरवाजासमोरच थांबल्या होत्या. बघता बघता 8 वाजले, पण प्रिया आणि प्रमोद आले नव्हते. त्यामुळे श्रावी हिरमुसली. तिने रडायला सुरुवात केली. माई आणि तिच्या आईने खूप समजावले, पण ती काही कुणाचेच ऐकत नव्हती. वैशूने आपल्या मुलीसाठी प्रियाला कॉल केला. पलीकडून कुणीही कॉल रिसीव्ह करत नव्हते. 2-3 वेळा कॉल केल्यानंतर संतोषने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. तो आवाज ऐकून वैशूच्या हृदयात धडधड वाजली होती. तिला काय बोलावं कळत नव्हतं. पलीकडून संतोष हॅलो हॅलो करत होता, पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. शेवटी कंटाळून संतोषने कॉल कट केला. 10-15 मिनिटात प्रिया आणि प्रमोद त्यांच्या घरी आले. त्या सगळ्यांना बघून श्रावी आनंदाने नाचत त्यांच्या जवळ गेली. बाळाच्या गालावर ओठ टेकवले. तिला बघून बाळाने पण टाळ्या वाजवून आनंद दर्शवला. सर्वप्रथम माईने श्रावीचे औक्षण केले, त्यानंतर वैशूने. प्रमोद आणि प्रियाने जेव्हा वैशूला बघितली त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्या दोघांना कसं रिॲक्ट व्हावं कळत नव्हतं. श्रावीने कट केक केला आणि तिने पहिल्यांदा त्या बाळाला भरवला. वैशूने प्रेमाने तिच्या मुलीकडे बघत होती. प्रिया आणि प्रमोद मात्र वैशूच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होते. श्रावीने केक कट करून सगळ्यात आधी त्या बाळाला भरवला होता. वैशू प्रेमाने तिच्या मुलीकडे बघत होती. प्रिया आणि प्रमोद मात्र वैशूच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होते. त्यांना विश्वास बसायला थोडा वेळ लागत होता.
प्रियाचे डोळे काठोकाठ भरले होते. तिला आश्चर्य मिश्रित आनंदही होत होता. तिच्या संपूर्ण शरीरात कंपन होत होते. तिने आपल्या थरथरत्या हाताने डोळे पुसत प्रमोदला म्हणाली, प्रमोद, ही आपली प्राची वाटते ना? माझं मन मला सांगते ही आपली प्राचीच आहे. मला तिला भेटायचं आहे. प्रिया एक्साइटमेंटमध्ये वैशूजवळ जाणारच होती की प्रमोदने तिच्या हाताला धरून थांबवले. प्रिया, प्लीज थांब. घाई गडबडीत कुठल्याही निष्कर्षावर जाऊ नकोस. असंही असेल ही फक्त तुझ्या वहिनीसारखी दिसते, पण प्रत्यक्षात ती आपली कुणीही नाही, किंवा त्यांचीच मुलगी असेल तर. त्यावर प्रिया, नाही प्रमोद, माझे डोळे प्राचीला ओळखू शकणार नाही. असं होऊ शकत नाही. तू सोड मला. मला तिच्याजवळ जाऊ दे. प्लीज प्रमोद, मला प्राचीला भेटायचंय. पण प्रमोदने तिला सोडले नाही. उलट तिच्या खांद्याला पकडून समजावणुकीच्या सुरात म्हणाला, ओके ओके, तू पॅनिक होऊ नको. मी लवकरात लवकर श्रावीच्या माई आणि त्यांच्या घरातल्यांना त्या स्त्रीविषयी विचारतो. ओके, डोंट वरी, मी सगळं काही व्यवस्थित करतो. त्यावर प्रिया, नाही प्रमोद, तुम्हाला समजत नाही. लवकरात लवकर कधीतरी करण्यापेक्षा आजच विचार ना प्लीज. मी प्राचीच्या इतक्या जवळ असूनही तिला न भेटता नाही जाऊ शकत. तू आज आणि आत्ताच विचार. ती माझी प्राचीच आहे. तू सोड, मला जाऊ दे. मी माझ्या प्राचीला कधीही विसरू शकत नाही. प्रियाने डोळे मिटून घेतले. डोळ्यातील अश्रू मात्र अजूनही वाहत होते. त्यावर प्रमोद, 3 वर्षापूर्वीची घटना, ते सर्व काही आताही माझ्या डोळ्यासमोर आहे. सगळं तुला माहिती आहे ना? मग का मला बोलायला मजबूर करतेस? संतोषला वेळेवर उपचार मिळाला म्हणून तो ॲटलिस्ट कोमामध्ये जाऊन आला, पण वहिनी, त्या जिवंत कशा राहतील? दोघेही खूप जखमी झाले होते आणि प्राचीच्या पोटात बाळ होतं. त्यावर प्रिया, प्रमोद, ते मला काही माहिती नाही. तू एक गोष्ट नोटीस केली? आज श्रावीचा बर्थडे आहे आणि आजच्या दिवशीच प्राची गायब झाली. हा फक्त योगायोग असू शकत नाही असं मला वाटतं. त्यावर प्रमोद, ओके, तू म्हणतेस तर काही वेळासाठी मानू की ती आपली प्राची आहे. पण इतक्या दिवसात एकदाही त्यांना संतोष, तुझी आठवण आली नाही की तुझी प्राची असती तर 3 वर्षात एकदा तरी भेटायला आली असती ना? बरं, तेही राहू दे. त्या दिवशी जेव्हा तू वेदला घेण्यासाठी त्यांच्यासमोर गेली होती त्यावेळी तरी त्या तुझ्याशी काहीतरी बोलल्या असत्या ना? पण नाही बोलल्या. तू उगाच नको तो काही विचार करतेस. चल, वेद झोपला, आपल्याला घरी जायला हवं. त्यावर प्रिया, असंही असू शकतं, त्यांनाही मागचं काही आठवत नसेल तर. तू बाकीचं मला काही सांगू नको. मला त्यांना भेटायचंय बस. प्रिया हट्ट धरून बसली होती. प्रमोदने दोन्ही हात केसातून मागे घेतले आणि दुसरा कुठला पर्याय नाही अशा अभिर्भावात प्रियाकडे बघितलं आणि दादांजवळ पोहोचला. माई आणि दादा खूप आनंदी दिसत होते. का नाही असणार? त्यांच्या लाडक्या श्रावीचा वाढदिवस होता. श्रावीला हवा होता तसा साजरा करण्यात आला होता आणि त्यामुळेच श्रावीच्या आनंदी चेहऱ्यावर भरभरून ओसांडून वाहणारा आनंद, खुशी बघून दोघेही मनातल्या मनात खूप खुश होते. प्रमोद त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला, पण त्यांना काय बोलावं आणि कसं बोलावं त्याला काही सुचत नव्हतं. वैशूबद्दल विचारण्याचे धाडस त्यांच्यामध्ये नव्हतेच. त्यामुळे त्याने श्रावीची तारीफ करण्याचं ठरवलं आणि हसत हात जोडून दादांना नमस्कार केला आणि दादाला, काका, श्रावीचा बर्थडे तर खूपच छान पद्धतीने केला. तुमची श्रावी खरोखर खूपच चतुर आणि हुशार आहे. तिच्याकडे बघून प्रत्येक पालकाला तिचा हेवा वाटेल. का तर त्यांना तिच्यासारखी मुलगी नाही. खरोखर तुम्ही खूप लकी आहात जे तुमच्या घरी असे कन्यारत्न आहे. माई आणि दादा यांचे डोळे पाणावले होते, पण त्यांनी एकदाही शब्द उच्चारला नाही. फक्त कौतुकाने श्रावीकडे बघत होती. तेवढ्यातच त्यांच्याजवळ वैशू आली. माई, तुम्ही इथे काय करता? चला, पाहुण्यांना काही हवं नको ते बघायला नको का? श्रावी पण भुकेलेली आहे. तिला पण तुम्हालाच भरवायचं आहे, नाहीतर ती सगळं घर डोक्यावर घेईल, माहिती आहे ना? त्यावर माई, हो, मी माझ्या नातीला माझ्या हातानेच भरवणार. आलेच मी. इकडे प्रमोद एकटक तिच्याकडे बघत होता. तिच्या नजरेतील भाव ओळखून दादा म्हणाले, साहेब, तुम्हीही सगळ्यांसोबत जेवण करूनच जा. त्यावर प्रमोद, नाही नको काका, आम्हाला निघायला हवं. पुन्हा केव्हा तरी येऊ नक्की. त्यावर दादा, असं कसं? तुम्ही जेवण न करताच गेलात तर आमची श्रावी आमच्यावर नाराज होईल आणि आम्ही आमच्या श्रावीला कधी नाराज करत नाही. चला, नाही म्हणू नका. 2 घास खाऊन घ्या.
त्यावर प्रमोदने होकारार्थी मान हलवली आणि तो प्रियाजवळ जात म्हणाला, प्रिया, तुझी शंका अगदी बरोबर आहे. त्या तुझ्या वहिनी आहेत. मी त्यांच्या आवाजावरून खात्रीपूर्वक सांगू शकतो त्या तुझ्या वहिनी आहेत. चल जेवण करून घेऊ आणि त्यांच्याशी थोडं बोलायला मिळतं का ते बघूया. ते ऐकून प्रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले होते. तिने आपले डोळे कोरडे केले आणि प्रमोद सोबत आतमध्ये गेली. वैशू सगळ्यांशी प्रेमाने बोलत होती. प्रिया तिच्या समोर आली आणि आपल्या जवळचे बाळ तिच्याकडे देत म्हणाली, याला थोड्या वेळासाठी सांभाळाल का प्लीज. मी लवकरच येईन. प्लीज थोड्या वेळात परत येईन. तुम्ही घ्याल ना काळजी हिची, फक्त जेवण करेपर्यंत. त्यावर वैशू, अरे का नाही घेणार, द्या माझ्याकडे, मी बघेल व्यवस्थित. तुम्ही निश्चिंत होऊन जेवण करा. ते ऐकून प्रियाचे डोळे वाहत होते. तिला स्वतःचे इमोशन कंट्रोल करणे अवघड जात होते. प्रमोदने तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा कुठे तिला स्वतःला सावरता आले. बाळाला तिच्या जवळ देऊन प्रिया जेवण करायला गेली होती खरी, पण आनंदाच्या भरात तिला जेवणही जात नव्हते. ते लगेच प्रमोदला म्हणाले, ही माझी प्राची आहे, पण तिने मला ओळखले नाही. मे बी त्यांचीही मेमरी लॉस झाली असेल. पण डोंट वरी, माझा संतोष भाई तिला मागचं सगळं काही आठवायला भाग पाडेल. प्रमोद, तू त्या सगळ्यांना उद्या सायंकाळी आपल्या घरी जेवणासाठी इन्व्हाइट कर. बाकी मी सगळं सांभाळेल. त्यावर प्रमोद, ओके डन. संतोष आणि प्राची या दोघांना एकमेकांच्या आमने सामने आणायचं. प्रियाने थंब दाखवून होकार दिला आणि दोघांनी मिळून आनंदात जेवण केले. प्रमोदने त्या सगळ्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि दोघेही घरी परतले. घरी आल्याबरोबर प्रियाने लगेच योगेशला त्याच्या घरी बोलवून घेतले आणि सगळं सांगायला लागले, आज आम्ही आपल्या प्राचीला बघितलं. योगेश शॉक होऊन प्रियाकडे बघत होता. काय 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 म्हणालीस? तुझी मैत्रीण, आपल्या संतोष भाईचं प्रेम, त्या अजूनही आहेत? म्हणजे त्या आहेत? आय कांट बिलीव्ह. मी म्हणजे आत्ताच्या आत्ता मला त्यांना बघायचं आहे. कुठे आहेत त्या? तू त्यांना का नाही आणले? तुला माहिती आहे ना भाई कुठल्या मनस्थितीत आहे. त्यावर प्रिया, शांत हो योगेश. आपली प्राची तुझी वहिनी सायंकाळी ते सगळेजण आपल्या घरी येणार आहेत. आपल्या संतोषबाईच्या घरी येणार आहेत. ज्या अवस्थेत घर सोडून गेल्या होत्या त्याच पद्धतीने घर डेकोरेट करायचं, समजलं? त्यावर योगेशने डोळे फुसत होकारार्थी मान हलवली आणि प्रमोदच्या गळ्यात मिठी मारून योगेश त्याच्या घरी निघून गेला. मनोमन तो आणि त्याची फॅमिली सगळेजण खूप खुश झाले होते आणि तयारीला पण लागले होते. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.